गणेशोत्सवाचा उत्साह असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून समाज प्रबोधन करत आहे। मंडणगड तालुक्यातील पालघर येथील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील 53 वर्षांपासून आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश देत आहेत। यावर्षी या मंडळाने संत परंपरा दाखवलेली आहे। संत वचनातून संतांनी जे मार्गदर्शन केले आहे तेव्हा देवावरती श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा नसावी। व्यसनापासून व अंधश्रद्धेपासून दूर असावा हा एक संदेश देण्यात आला आहे। तसेच शेतकरी हा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे 12 बलुतेदार त्याच्यावरती अवलंबून असतात असं जिवंत साकारलेलं आहे। गणेशोत्सवातील देखावे आकर्षक व्हावे यासाठी अनेक गणेश मंडळ रात्रंदिवस मेहनत करत असतात। मात्र दुसऱ्या बाजूला कमी खर्चात कमी वेळेत सामाजिक बांधिलकी म्हणून पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील अनेक वर्षांपासून समाजाला बोध देता येईल असे सामाजिक संदेश देणारे जिवंत देखाव्यातून सादर करत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे। नमस्कार, मी समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण आलेलो आहोत मंडणगड तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। या मंडळामध्ये दरवर्षी सजावट ही चांगल्या प्रकारे केलेली असते। याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रातच चाललेली आहे आणि ह्या चर्चेचा ह्या देखावा कसा केलेला जातो हे आपण यांच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ग्रामस्थ यांच्याकडून जाणून घेऊया। माझं नाव अशोक तुकाराम बैकर, पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे। यावर्षी सुद्धा आम्ही मंगलमूर्ती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवतो, नवीन नवीन देखावे सादर करतो, जेणेकरून सामाजिक प्रबोधन होईल असं आमचं जास्त कटाक्षाने लक्ष असतं। तसंच यावर्षी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याही वर्षी आम्ही प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवलेला आहे। तसेच महाराष्ट्र शासनामार्फत पु ल देशपांडे अकॅडमी सांस्कृतिक विभाग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सजावट स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही भाग घेतलेला आहे आणि त्याचं परीक्षण आता सोमवार दिनांक 16/9/2024 रोजी होणार आहे। पाहूया आता त्याच्यामध्ये काय होतं ते। यावर्षी आम्ही जो देखावा सादर केलेला आहे त्याच्यामध्ये संत परंपरा दाखवलेली आहे आणि संत वचनातून जे संतांनी मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन की जेणेकरून देवावरती श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा असू नये। तसेच व्यसनापासून आणि अंधश्रद्धेपासून दूर राहावं हा एक संदेश देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 12 बलुतेदाराच्या माध्यमातून आतापर्यंत आपण मागच्या जर काही पिढ्या बघितल्या तर त्याच्यावर सर्व अवलंबून असतो की शेतकरी हा मुख्य केंद्रबिंदू आहे आणि त्या केंद्रबिंदू असल्यामुळे 12 बलुतेदार त्याच्यावर अवलंबून असतात। आता त्या उद्योग व्यवसायामध्ये 12 बलुतेदार गेल्यामुळे त्याचा उत्कर्ष झाला, परंतु शेतकरी मात्र त्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे किंवा शासनाचं जेवढा पाठिंबा पाहिजे, जेवढं सहकार्य पाहिजे ते न लाभल्यामुळे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि त्याला जे फुकट जे धान्य दिलं जातो शेतकऱ्याला त्याच्यामुळे त्याची क्रियाशक्ती कमी झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्याला रोजगार कसा मिळेल, त्याच्या शेतीला भाव कसा मिळेल याकडे जर लक्ष दिलं तर फार बरं होईल। हे त्याच्यातून आम्हाला आम्ही संदेश दिलेला आहे। हे सर्व देखावा करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या किंवा जो लागणारी मेहनत आहे हे कशा प्रकारे केले जाते? हे विशेषतः जादा करून आम्ही अंग मेहनतीने हे सर्व करत असतो, कारण आर्थिकदृष्ट्या हे सगळं करायचं म्हटलं ते परवडणार नाही। आणि मग सर्व जे भाविक आहे त्या भाविकांचं सुद्धा या मंडळाला फार मोठं सहकार्य असतो, त्यांच्यामुळेच आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकतो। तसेच इथले ग्रामस्थ, मुंबई मंडळ, महिला मंडळ, बाळगोपाळ हे सगळे तन मन धन लावून याच्यामध्ये काम करत असतात आणि हे आवडीने करत असतात, त्याच्यामुळेच आम्हाला हे शक्य होतं। नाहीतर अन्यथा ह्या गोष्टी एवढं साध्या सोप्या नाही शक्य करण्यासाठी। या कार्यक्रमासाठी सहकार्य तुम्हाला कुणाचं लागतं? या कार्यक्रमासाठी बऱ्याच लोकांचा हातभार लागलेला आहे, बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि मुख्य सांगायचं म्हणजे तर इथे प्रणय फराटे म्हणून एक आमचा मुलगा आहे,
आता गरीब परिस्थिती येते आहे, परंतु तो चित्रकलेमध्ये चांगला आहे. ही जी आपल्याला संपूर्ण पेंटिंग दिसते, जे काय रंगरंगोटी त्याने केलेली आहे किंवा जे चित्र काढलेले आहे हे सगळं त्याच्या अंगमेहनतीने हस्तकौशल्याने केलेलं आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियनसुद्धा आमचे राजेंद्र राळे आहेत दापोलीचे, ते सुद्धा आम्हाला ह्या इलेक्ट्रिकबाबत चांगल्या प्रकारे मदत करतात. तसेच महाडचे सुद्धा काही आंबरे आहेत, नंतर आमचे जाधव आहेत, हे वेल्डिंगचं काम वगैरे चांगल्या प्रकारे करतात. असं ह्या सगळ्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतो आणि त्यामुळंच आम्ही हे करतो. तसेच आमचे हे फोटोग्राफी वगैरे आहे हे तयार करण्यासाठी आमचा शरद लोखंडे हे सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. नंतर ज्ञानदेव खांबे म्हणून आहे, ते जर प्रिंटिंगचं काम जेवढं आहे ते सगळं माफक दरामध्ये आम्हाला ते दिलं जातो. ह्या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला शक्य होतात. माझं नाव नितीन दणुदेकर. मी पालघरवाडी सार्वजनिक गणेश मंडळात साधारण 10-15 वर्षापूर्वी मी इकडे सतत येतो आणि आजचा हा जो देखावा त्यांनी केलेला आहे, जिवंत देखावा, तो अतिशय खूप चांगला आहे. त्याच्यातून सामाजिक संदेश हा सर्वांनी घ्यावा. कारण 12 बलुतेदार हे पूर्वीच्या काळी जी देवाणघेवाण कशी व्हायची याचे जिवंत उदाहरण त्यांनी सादर केलेलं आहे. आणि आताच्या पिढीला याविषयी जर माहिती घ्यायची असेल तर त्यांनी हा देखावा जरूर पाहावा. कारण पूर्वी जे व्यवहार केले जायचे ते ज्या पद्धतीने केले जायचे ते त्यांनी उत्तमरित्या असं सादर केलेलं आहे आणि अतिशय उत्तम असा हा देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि खूप छान आहे. आणि मंडणगड तालुक्यामध्ये अतिशय चांगला असा देखावा आपल्याला पालघरवाडी इथे दरवर्षी पाहायला मिळतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विनेश विष्णू साळवी, राहणार बामणगड. गेल्या 12-13 वर्षापासून आम्ही इथे येतो गणेशोत्सव मंडळामध्ये. तर पालघरवाडी सार्वजनिक गणेश मंडळ यांनी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे वस्तुविनिमय देवाणघेवाण, जे आताच्या काळामध्ये लुप्त होत चाललेली अर्थव्यवस्था आहे, ज्याचा वापर पूर्वी जेव्हा केला जायचा, आतमध्ये पूर्णपणे सुंदर संदेश दिलेला आहे की 12 बलुतेदार कशा प्रकारे, शेतकरी कशा प्रकारे अर्थव्यवस्था चालवायची बिना पैशाची. त्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतं आपल्याला की लोहार, शिंपी, कोळी, माळी, तेली असे 12 बलुतेदार व 12 बलुतेदार कशा प्रकारे अर्थव्यवस्था चालवायचे. त्यामध्ये आताच्या घडीला सरकारमध्ये 12 बलुतेदारांना पुढे येण्यासाठी किंवा शेतकऱ्याला पुढे येण्यासाठी कोणकोणत्या गव्हर्नमेंट स्कीम चालू आहेत याचासुद्धा खूप छान उल्लेख केलेला आहे. डेकोरेशन अतिशय सुंदर वाटलं मला आणि यांची ही प्रगती अशीच वर्षानुवर्षे चालू राहावी ही मी गणेशरायाला विनंती करतो. या मंडळाची असलेली एकोपा आणि या मंडळाने एकोप्याने केलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात सहकार्य असतो. या मंडळाचा 13 वेळा पहिला नंबर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हे देखावे करत असतात. या देखाव्यातूनच लोकांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याचं काम या मंडळाकडून केलं जातं. समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, पालघर.